पिंक पॅन्थर कान्हारले त्यांच्या विरोधात आदर्श 11 धानेवली असा सामना टॉस जिंकून आय थिंक पिंक पॅन्थर कान्हारलेलं बेधडक बॅटिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज झालाय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर संघनायक मल्हारी भोईर बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्रायकर इनला संघनायक भूषण कंटे. सामना सुरू. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल लो फुल टॉस टू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती सुयश. संघनायक मल्हारी भोईर विरोधी संघाचा संघनायक भूषण कंटेला माघारी धाडलंय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. पहिल्या चेंडूवरती सुयश चांगला झेल कव्हरच्या दरम्यान साई भोईरकडून संपादित करण्यात आलेला आहे आणि महत्वपूर्ण सामन्यात पहिला झटका बसलाय तो पिंक पॅन्थर कान्हारलेला. संघनायक माघारी परतलेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत. रोहित गवालेला सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर इनला. मागच्या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच अर्थातच युवराज कंटे सध्या नॉन स्ट्रायकर इनला. मागच्या 3 मॅच मध्ये हवी गोलंदाजी झाली नाही मल्हारी भोईरची, मात्र या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती त्यांना आपली छाप सोडली आहे. बरोबर 4:48 ला पहिला बॉल पडला. लक्ष सुद्या आदर्श 11 धानेवली. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट. थर्डमॅनला बॅकअप अवेलेबल झालाय. धाव घ्यायचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले आहे. संदेश होते त्या ठिकाणी ज्यांचं चांगलं बॅकअप आपण पाहिलं. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग करू शकले नाही. रोहित गवाले डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना स्कोर अजून या मॅच मध्ये स्टार्ट झाला नाही. एव्हाना एक गडी गमावलाय तो पिंक पॅन्थर कान्हारले क्रिकेट संघानं. वन्स अगेन स्विच हिट. यावेळेला देखील आतली कडा होती. थर्डमॅनला बॅकअप आला. हरी भोईर होते त्या ठिकाणी. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त झेल संपादित केला होता. अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट क्षेत्ररक्षकाची ज्या पद्धतीनं सजावट आहे त्याला अनुसरून गोलंदाजी सध्या होतीये ती मल्हारी भोईरची. विकेटनं सुरुवात. कॉन्फिडन्स आता त्याचा वाढला. लागोपाठचे 2 डॉट बॉल रोहित गवाळेच्या अगेन्स्ट. शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं टायमिंग नव्हतं. धाव हवी होती मात्र युवराज कंटेनं त्याला माघारी धाडलेलं आहे. इथेही धाव मिळणार नाही. एका धावेसाठी संघर्ष करावा लागेल पिंक पॅन्थर कान्हारलेला, कारण समोर चॅलेंज तगड आहे. युनिट इन फॉर्म आहे आदर्श 11 धानेवली क्रिकेट संघाचा आणि संघनायक मल्हारी भोईर त्याचा वेग सध्या मैदानावरती बोलतोय. स्टील टू गो. 4 चेंडूत अजूनही एकही धाव त्यानं खर्च केलेली नाहीये. बॅटची कडा. बॉल तिथेच विसावलाय. इथे देखील धाव मिळणार नाही. ज्या रोहितनं आपल्या फलंदाजीने हे क्रीडांगण दणानून सोडलंय त्या रोहितच्या विरोधात मात्र टिच्चून मारा, तेच तर्रात तिखट मारा आपण बघत आहोत संघनायक मल्हारी भोईरचा. खरं तर गोलंदाजीमध्ये मल्हारीची देखील कामगिरी आज हवी तशी झाली नाही मात्र सेमीफायनलच्या सामन्यात ऍज अ कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट संघनायकाची महत्वाची भूमिका अदा करत असताना त्यांना आदर्श सुरुवात करून दिली आहे आदर्श 11 धानेवलीला. अभिमानजी भोईर त्याचबरोबर चंदूदादा राणे क्रीडानगरीत उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. स्टील 1 टू गो. बॅटची आतली कडावटी. बॉल मागे चालला. मेडन ओव्हर. स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक महत्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यात आपण बघत आहोत संघनायक मल्हारी भोईर कडून. बॅकअप चांगला आलं शॉर्ट फाईन लेगला. मेडन ओव्हर. 4 षटकांचा सामना जणू काय आता फक्त 3 षटकांचा झालाय तो बॅटिंग करणारा पिंक पॅन्थर कान्हारले क्रिकेट संघाकरता. योगेशजी उबाले यांच्या वतीनं ऑल द बेस्ट झालंय. मल्हारी भोईर आणि त्याच्या समेत आदर्श 11 धानेवलीला त्या समेत लकी तांदले यांच्या वतीनं देखील ऑल द बेस्ट आलंय. त्यांचं वेलकम आपण करूयात. निर्धाव षटकासाठी लकी तांदले यांच्या वतीनं मल्हारी भोईरसाठी 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. त्यांचं वेलकम आपण करूयात. महत्वपूर्ण डावाचं षटक सध्या दुसरं सुरू झालंय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजीसाठी पाहिलं तर आज विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये ज्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली आहे. मंगेश भोईर बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल गाईडलाईनला ओलांडून जाणारा वाईड रन
ऍड होईल. धावसंख्या आता सुरू झालेली आहे. सागरजी राणे यांच्या वतीने ऑल द बेस्ट आलाय. आदर्श 11 दानवलीला त्यांचं वेलकम आहे. पहिला चेंडू वाईड. मागच्या षटकात एकही धाव आली नाही, मात्र या षटकात सुरुवात झालेली अतिरिक्त धावेनं पिंक पॅन्थर कान्हारलीची. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी. गुडलँड स्पॉटचा अत्यंत चांगला वापर आपण बघत आहोत गोलंदाज मंगेश भोईर कडून. पहिला चेंडू एक्स्ट्रा धाव, त्यानंतर होणार आहे कमबॅक. ट्रॅकर इनला युवराज. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे फालेगला. क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय. थर्ड मॅचचं क्षेत्ररक्षक पोहोचलेलं आहे. संदेश होतो त्या ठिकाणी. चांगलं जजमेंट त्यांचा यंगस्टर येत. स्वतःला बॅकअप त्यांनी केलेलं आहे. चेंडू अडवला. तोपर्यंत 2 धावा. 2च्या सोबतीने धावासंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे. ती सध्याच्या घडीला 3 या आकड्यावरती. 3 ऑन बोर्ड. महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी संघनायक मल्हारी भोईरची. तदनंतर पहिला चेंडू वाईड, मात्र तदनंतर छाप सोडली आहे ती गोलंदाज मंगेश भोईरनं. तानाजी हरड यांच्या वतीने ऑल द बेस्ट आले. आदर्श 11 धानवलीला त्यांचं वेलकम आपण करूयात. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केलं समोर. हा ट्रेडमार्क फटका, हा सिग्नेचर फटका, हा पेटन फटका युवराज कंटेचा मॅक्सिमम षटकार. कंटेच्या बॅट मधून विथ बॅट ज्याचं चांगले योगदान आज आपण पाहिलंय. बॅकफुट रोले कव्हर्स मध्ये खेळतात कॉपी बुक स्टाईलनं. बॅकलिपचा अत्यंत सुंदर वापर. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता, मात्र बॅकअप साई भोईरचा चांगला लागला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये विकेट कीपर यांना ॲक्युरेट फेक. सिंगलच्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाफलकावरती. स्टील 2 टू गो. रोहितकडे देखील क्षमता आहे, मात्र पहिल्या षटकात त्याला हवा तसा स्टार्ट मिळाला नाही. झालं गेलं जे घडलं त्यावरती पाणी फिरून आता त्याला फलंदाजी मात्र करावी लागेल. फुलटॉस स्टॉपेज. जेलची संधी. संदेश उपस्थित होते, मात्र थोडे फंबल झाले. मिळते ती एक धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न करत होते. बॅक ऑफ हँड डिलिव्हरी होती. हवं तसं कंट्रोल मंगेश भोईरचं नव्हतं, मात्र वेग कमी होता. त्याच कारणासह चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग करू शकले नाही रोहित. त्यांचं स्ट्रगल एकीकडे सुरू आहे, तर मॅन इन फॉर्म, मॅन इन टच युवराज कंटेच्या फलंदाजीचा बोलबाला या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 11. हाफ ट्रॅकर समोर फोर्स करतायत. लॉंग ऑनला बॅकअप अवेलेबल आहे. स्वतः संघनायक मल्हारी भोईर चेंडूची फेक करतात. तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल धाव. यासोबत निर्णायक दुसरं षटक संपताय. एंड ऑफ सेकंड ओव्हर. पहिलं षटक निर्धाव होतं, मात्र या षटकात 12 धावा आलेल्या आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या पिंक पॅन्थर कान्हारले क्रिकेट संघासाठी. 12 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. षटक 2 संपली. 12 धावा दाफलकावरती. पहिलं षटक निर्धाव षटक आपण पाहिलं. संघनायक मल्हारी भोईरचं एक धक्का देखील त्यानं दिला होता. पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाला त्यानं माघारी धाडलं होतं, मात्र या मॅच मध्ये मंगेश भोईरच्या अगेन्स्ट महत्वपूर्ण दुसऱ्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. ही जमेची बाब आहे बॅटिंग करणाऱ्या पिंक पॅन्थर कान्हारले क्रिकेट संघासाठी. 2 षटक अजूनही बाकी. गोलंदाजीसाठी पाहिलं तर साई भोईर सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना कॉमेंट्री बॉक्स कडून राऊंड स्टंप. स्टॅकर इनला युवराज. ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेग. त्या समेत आपण बघत आहोत मिड विकेट. लॉंग ऑन. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. फ्लाईट जास्त दिली होती. पंचांचा वाईडचा सिग्नल आलेला आहे. बंदर राणे सरांच्या वतीनं अतिरिक्त धावेचा इशारा. एक्स्ट्रा धावेसोबत स्कोर आपण बघत आहोत पोहोचल्या पुढे तो 13 या आकड्यावर.
स्ट्रायकर इनला युवराज. लो फुल टॉस स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला मिसफील्ड मंगेश कडून एक धाव बनली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि आता दुसरी धाव देखील कंप्लीट होताना दिसते. बॅकअप नाहीये सर ते शेवटी श्याम दादा उपस्थित झालेले आहेत. मिळेल ती फक्त असं वाटलं होतं सिंगल मात्र मिस्टेक झाली मंगेश कडून. त्याचं कन्व्हर्सेशन त्याचं रूपांतर लगेचच 2 धावेमध्ये करण्यात आलेले. 2च्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. लॉफ्ट केला समोर क्षेत्ररक्षक सेट आहेत. लॉंग ऑफला झेल संपादित होतोय. सेफ अँड कम अंडर डाऊन नीट अँड टेक अ क्लीन अँड क्लिअर कॅच. फलंदाज बाद. असलेले सर्व खेळाडू पुण्याला मिंडा कॉर्पोरेशनच्या लिमिटेड आयोजित लेदर बॉल स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्या वतीने ऑल द बेस्ट आलेले आहे. प्लेयर सबस्टिट्यूट सिटीज. चला 12th मॅनला रिक्वेस्ट आहे आपण लगेचच पोहोचा. आय थिंक थोडेसे इंजोर्ड झालेले आहेत मंगेश या आपण ज्यामध्ये लक्ष्मण तांदले अर्थातच लकी तांदले संगणकाच्या भूमिकेत गुरुनाथ गरत गणेश कंडागले दौलत शिंगोले देवीदास बुंडरे सागर राणे अक्षय गरत कैलास बांगर गौरव शिंगळे भूषण भंडारी तानाजी हरड योगेश उबाले मोहन धुमाल भरत वारे आणि निलेश गायकर असा मुरबाड मिंडा कॉर्पोरेशनचा स्क्वॉड दाखल झालेला आहे. मागच्या 2 वर्षामध्ये या मुरबाड मिंडा कॉर्पोरेशन स्क्वॉडनं त्या स्पर्धेचं जेतेपद पटकावलेलं आहे. तिसऱ्या पर्वामध्ये देखील त्यांना त्यात शुभेच्छा आपण देऊयात. 15ला 2 धक्के बसलेत. युवराज कंटे मोठा अडतर दूल केला. बॅकफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न चांगला संपर्क नाही. गणेश कंटे न्यू बॅटर. एक सिंगल धाव धावा संख्या आपण बघत आहोत. या सिंगलच्या मदतीने सध्या पोहोचली होती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. मागच्या 3ही सामन्यामध्ये फलंदाजी बहरलेली आपण पाहिली होती मात्र या मॅच मध्ये युवराज कंटे सोडून एकाही फलंदाजाला विथ द बॅट योगदान देता आलं नाही. मुरबाड नगरपंचायतीचे माजी विद्यमान नगराध्यक्ष रामभाऊ दुधाले साहेब त्यासोबत धीरजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या सौम्य त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या चेतन स्मृती चषकाला सध्याच्या भेट देण्यासाठी नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाला. त्या सर्वांचं आपण करूयात वेलकम. सर्व उपस्थितांचं चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं आमच्या रविराज ब्लास्टर जांभुडे या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. बॅटन पॅड मध्ये फुलर लेन ड्राईव्ह केल्या समोर लॉंग ऑनला फिल्डर बॅकअप करण्यासाठी पोहोचले आहेत मल्हारी. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचते पुढे ती सध्या 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. फुलटॉस होता. बॅटची कडा आणि फुलटॉस वरती रोहित गव्हाले स्वतःवरती नाखुश आहेत कारण ते परत आहेत माघारी. 18 वरती तिसरा झटका. पिंक पॅन्थर कान्हारलेला. व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाले आणि त्यांच्या समेत धीरजी म्हात्रे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित झाला. त्या सर्वांचं चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं पुनश्च आम्ही स्वागत करत आहोत. 18ला 3 धक्के बसलेत. मंगेश बुरचं षटक 12 धाब्याचं महागड होतं मात्र साई बोर्डरनं पुन्हा एकदा कमबॅक केलेलं आहे. साई बोर्डचा जबरदस्त स्पेल 6 धाबा देत असताना महत्वपूर्ण 2 धक्के त्यांनी निर्णायक तिसऱ्या षटकात दिलेले आहेत. 18ला 3 लॉस. अंतिम षटक गोलंदाजीसाठी प्रवीण भोईर अर्थातच पांड्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटकात बॅटिंगसाठी पाहिलं तर गणेश कंटे आणि त्यांची सोबत देण्यासाठी न्यू बॅटर योगेश कंटे आपण बघत आहोत. 18ला 3 लॉस. अंतिम षटक प्रवीणचं. राऊंड विकेट बॉलिंग ट्रॅकवरती.
पहिला बॉल बॅटची कडा आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये यष्टीरक्षक गिरीश भोईरनं आपले चूक सुधारली आहे, झेल संपादित केलाय. चौथा धक्का पिंक पॅन्थर कानारलेला गणेश कंटे बॅक टू द पवेलियन. अठरा वरती 4 धक्के बसलेले आहेत. तीनही गोलंदाजांचा जबरदस्त इम्पॅक्ट या मॅच मध्ये आपण पाहिलेला आहे. पिंक पॅन्थर कानारलेनं स्पेशली थ्रू द बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये छाप सोडली होती. एक वेगळा दमखम त्याने दाखवला होता. मात्र महत्त्वपूर्ण सामन्यात सेमीफायनल मध्ये सध्या त्यांची थोडी दमछाक झाली आहे, ती आदर्श 11 धानिवलीच्या अगेन्स्ट. 18ला 4 धक्के, 5 चेंडू जुनी बाकी. ड्राईव्ह करतात समोर आणखीन एक सिंगल मिळेल. स्कोर आपण बघत आहोत सिंगलच्या सोबतीने सध्या पोहोचला आहे तो 19 आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. स्टिल 4 मोर डिलिव्हरीज टू गो. शफल झाले, ऑन साइडला हुक करतायत. व्यवस्थित चेंडू बाटचा संपर्क झाला नाही. अधिकचा वेग आहे गोलंदाज प्रवीण भोईरकडे. त्याच कारणास्तव त्याच्या अगेन्स्ट अगदी सहजतेनं तुम्ही धावा गोळा करू शकत नाही. आणखीन एक सिंगल स्कोर 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. व्हीआयपी डॅश वरती नुकताच उपस्थित झालेले आपले सर्व लाडके अतिथी, लाडके मान्यवर, आपल्या जांभुडे गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, त्याचबरोबर आपल्या मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर्स या क्रीडा स्पर्धेचा आनंद मुख्य व्यासपीठावरून घेत असताना 20ला 4 धक्के. ड्राईव्ह केल्या समोर मिड ऑफला फिल्डर बॅकअपसाठी अवेलेबल झालेले आहेत. एक सिंगल डाव स्कोर याच सोबत आपण बघत आहोत पोहोचलेला आहे. तो सिंगलच्या बढतीनं आतापर्यंत 21 धावा दाफलकावरती. स्टील 2 टू गो. निर्णायक पहिल्या सत्रातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, चांगला वेग होता. पोझिशन मध्ये आले होते योगेश, मात्र चेंडूच्या गतीला, चेंडूच्या वेगाला टॅकल करू शकले नाही. राऊंड ऑफ ऍक्शन नॅचरल अँगल बनतो आणि तो अँगल ॲज अ बॅटर तुमच्यासाठी धोकादायक असतो. ते चित्र या बॉलवरती आपण पाहिलं. चांगला बाउन्सर तिखट मारा करत असताना प्रवीण भोईर. 4ही गोलंदाजांची कामगिरी या मॅच मध्ये दमदार राहिली आहे. स्टील 1 टू गो. ऑन साइडला दिशा दिली, लॉंग लेग मधून चेंडू काढला, आउटफील्ड फास्ट बॉल लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट गोड केलाय, समर्पक केलाय तो बॅटर योगेशनं. पहिला डाव संपला, 25 बनवल्या पिंक पॅन्थर कानारलेनं, तर 26चं टार्गेट आदर्श 11 धानिवली समोर. संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये स्वरूपातील 51,151 व चषक ज्यांच्या वतीने आपल्याला लाभलेले आहे ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब. अर्थातच बाळाबाबा म्हात्रे काही कारणास्तव साहेब उपस्थित झाले नाही, मात्र साहेबांचे प्रतिनिधी, साहेबांचे भाचे अर्थातच आशिषजी तांडेल साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यासमेत सचिनजी भोईर उपस्थित आहेत. मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे उपस्थित आहेत. या सर्व अतिथींचं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सामना सुरू होते. सेकंड इनिंग चेस डाऊन करत असताना द्वितीय सत्रात पिंक पॅन्थर कान्हाळलेच्या अगेन्स्ट आपण बघणार आहोत. आदर्श 11 धानिवलीला 25 पहिल्या डावात बनवलं गेल्या. 26चं टार्गेट आहे आणि रनचेस कशा पद्धतीने असेल या कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात प्राऊड ऑफ डोंगरनावे मुरबाड सुनील शेलके सरांच्या शुभाणीतून हे धावतं सत्र.
थँक्यू सो मच दीपक बिराडे सर. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पहिला चेंडू अत्यंत चांगला ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. हरी भोईर आजच्या दिवसाचा अत्यंत चांगला वापर करत आहेत आणि समोर ठेवलेल्या चेंडूला उजव्या स्टीच्या किजो बाहेरचा होता, त्याला चांगलं तंत्र दाखवत असताना सीमारेषेच्या पलीकडे धाडलेल्या भूषणच्या विरोधात आलेला हरीचा आतमध्ये माफक टार्गेट दिलं गेलेलं आहे प्रतिस्पर्धी संघाच्या वतीने. हरी बॅकफुटला गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट. वीरेंद्र सेवकच्या आठवण मैदानाच्या आतमध्ये होतोय. ज्या पद्धतीने फटका खेळलेला आहे, कट केलं आणि हा फटका राहिला सक्सेसफुल. चेंडू सरळ निघून गेला डीपिच पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक दर्जेदार फटका, आणखी एक धारदार चौकार. धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज भूषण पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून प्लेसमेंट करायची होती. इथे फटका चांगला होता, परंतु क्रिकेट खेळत असताना जो फटका तुम्ही खेळता त्याचबरोबर त्याची प्लेसमेंट चांगली राहणं अत्यंत गरजेचे आहे. क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी दरम्यान तिकडे केलेली आपण पाहिली. जयवंत तिकडे होते, त्यांच्या वतीने चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. संतोषच्या वतीने गोलंदाजाच्या बरोबर थोडी इथे खरं तर वार्तालाप थोडा साधला जात आहे. काळमंत्र तिकडे गोलंदाजाला दिलेला आहे. पाहायचा आहे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे, फटका फसलाय. संतोष चेंडू खाली येत आहेत, यावेळेस टिपतायत झेल आणि याच बरोबर मोठा फलंदाज इथे बाद झालेला आहे. पहिली विकेट इथे गमावतायत फलंदाजी करत असणारा संघ अर्थात आदर्श 11 धानविलीला लागलेला पहिला हादरा मंगेश बाद. जण एन्जॉय करत आहात. रविराज ब्लास्टर्स आयोजित चेतन स्मृती चषक 2024 भारदार पर्व. आपण सगळेजण या पर्वाचा आनंद घेत आहोत. मुख्य व्यासपीठावर आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके ग्रामीण धनवान म्हणून, खरं तर ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांना संबोधन मिळालेलं आहे, भिवंडी ग्रामीण लोकसभेचे लाडके खासदार बाळामामा आणि त्यांचे भाचे अर्थात आशिष तांडेल साहेब यांची उपस्थिती मिळाली आहे. त्याचबरोबर मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे आणखी एक लाडकं व्यक्तिमत्व, त्यांच्या सोबतीने मानकोलीचे युवा उद्योजक सचिनजी भोईर साहेब यांचंही आगमन झालेलं आहे आणि इतरही मान्यवर यांची उपस्थिती आपल्याला मिळाली आहे. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 9 धावा धावपलकर जोडल्या गेलेले आहेत. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघतो. या क्रीडा स्पर्धेत गुणात्मक क्रिकेट आतापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. क्वालिटेटिव्ह क्रिकेटची ही स्पर्धा आतापर्यंत इथे रन झालेली आपण बघत आहात. 2 चेंडूंचा केशेष आहे या षटकातील. पाहायचंय धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि डायरेक्ट हिट आली होती. अनसक्सेसफुल अटेम्प्ट.
नेमबाजी चुकली आणि पंच मंदार राणेस तर स्थिर आहेत, याचा अर्थ 22च्या रूपाने ही धाव आलेली आहे आणि त्याचमुळे धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन प्रवेश करते. एकूण बनवायचे धावा 26. फलंदाजांनी हवी तशी कामगिरी केली नव्हती. खरं तर सुरुवात मिळाली होती फलंदाज युवराजला, त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला, दोनदा दुहेरी धावा त्याने दाखवल्या. त्याचमुळे इतक्या मोठ्या सामन्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला सुरुवात मिळत असते, मोठी धावसंख्या तुमच्याकडून सगळ्यांना अपेक्षित असते, ते करण्यामध्ये यश आलं नव्हतं कर्णालय संघाच्या खेळाडूंना. हरीसाठीचा हा चेंडू आहे, फिरून मारतायत शॉर्ट आर्म पुल आणि इथे पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गोल, आणखी एक चौकार. अ, 14 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहात. एक गडी आतापर्यंत बाद आहे. आणखी बारा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आहे. अठरा चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज युवराज याचा वापर केला जातोय. संघ कर्णधाराकडे आता कुशन फार कमी आहे. अर्थात तुम्ही धावा बनवलेले आहेत फक्त 25 आणि 26 धावा बनवायच्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला मेगा फिनालेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. या अगोदर लॉंगेस्ट थ्रो या पद्धतीचा टास्क देत असताना तो टास्क आपल्या नावावर केला चापेवाडी संघाने आणि ते खरं तर या स्पर्धेतील मेगा फिनाले खेळण्यासाठी क्वालिफाय झालेले आहेत. इथे फलंदाज प्रवीण याला खरं तर प्रॅक्टिस दिली जाते. ज्या पद्धतीने प्रवीणला फार लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरवलं गेलेलं आहे, कारण यानंतर मेगा फिनालेचा सामना खेळायचा आहे. अशा पद्धतीचं प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं धानवली संघाचं. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू, त्यावर पिकअप फटका, खरं तर फ्लिक सदृश्य आला आणि इथे धावा मिळाल्या 4 चौकार. आगाशी गाव त्याचबरोबर मासा परिसरातील सुप्रसिद्ध उद्योजक सागरदादा भांडे यांचं आगमन झालेले एक सुस्वभावी अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे पूल केलेला आहे, बॅकफुटला होते तिथून खेळलेत, पायाचे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षकांचा मोराल डाऊन झालेला आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती आपल्या समोर असते त्या पद्धतीने आपला मेंदू रिॲक्ट करत असतो आणि क्रिकेट हा खेळ आपण बघतो परिस्थिती निरूप खेळला जातो. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये आकड्यांना फार मोठी किंमत आहे. आकडेवारी ज्याची चांगली असते क्रिकेटचा खेळ त्याचाही चांगला असतो. 16 चेंडू एनएसएस 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका, एक षटकार, सामन्यामध्ये विजय मिळेल. इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात आदर्श धानिवलीला. समोरच्या दिशेने खेळत आहेत. इथे आपली पाठ दाखवलेली आहे फलंदाज हरी भोईरने आणि ते वाचलेत असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याचदा असे प्रसंग, असे इन्सिडंट क्रिकेटमध्ये घडलेले आपण पाहिलेले आहेत, जिथे नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेले खेळाडू जखमी होत आहेत. कधी कधी या अशा प्रकारांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचंच नुकसान झालेलं आपण पाहिलेलं आहे बऱ्याचदा. अलीकडे लेदर बॉल क्रिकेटमध्ये T20 मध्ये अंपायरिंग करत असताना अंपायरच्या डाव्या हातावर एक प्रोटेक्शन कवच असतं. ह्या सगळ्या गोष्टी आता क्रिकेटमध्ये आलेल्या आहेत. पायचे इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, टिपतात एक चांगला झेल. याचबरोबर फलंदाज हरी बाद होतील. यानंतर 21 धावा आहेत. एकूण आतापर्यंत 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी धानिवलीला. सो मच. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करत असताना तुम्हाला ऊर्जा हवी आहे. ती ऊर्जा तुम्हाला धावपलकातून मिळत असते आणि धावपलक थोडं व्हल्नरेबल अर्थात अशक्ता असल्या कारणाने बॉडी लँग्वेज थोडी बदललेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची, परंतु स्टील इट इज पॉसिबल. इथूनही सामना वेगळा रंग दाखवू शकतो आणि इथे आपण बघतो की चेंडू हा डावीष्टी सोडून जाणार आहे. अशी गोलंदाजी केली तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. इथे आणखी एका मान्यवराचं आगमन झालेलं आहे. गणेशजी भोपी साहेब, सामाजिक कार्यकर्ते जांभुर्डेचे.
या मुख्य व्यासपीठावर प्रवेशित झालेले आहेत. आपलं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. 14 चेंडूचा काही शेष 4 धावा हव्यात जिंकण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडूला उचलून मारलेले क्षेत्ररक्षक उपस्थित टिपतायत झेल. आणखी एका फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये जावं लागेल. विजय दृष्टीपथात आहे परंतु ते लांबवण्याचं काम इथे करतायत यावेळेस गोलंदाज. चांगली गोलंदाजी. आणखी एक फलंदाज म्हणजेच गौरव बाद. क्रिकेटमध्ये कधी कधी धावफलक त्याचा ट्रेंड पुढे नेत असतं. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जर 6 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 6 येत असतात. कधी कधी एखाद्या षटकाची सुरुवात षटकाराने होते, त्या षटकाच्या शेवटी षटकार येतो आणि त्यानंतर येणाऱ्या षटकात सुद्धा तसंच होत असतं. या स्पर्धेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर गेल्या वर्षीचे 2 संघ मेगा फिनालेमध्ये खेळले होते. त्याच संघांदरम्यान याही वर्षी मेगा फिनालेचा सामना कदाचित तुम्हाला पाहायला मिळू शकतो. हा कदाचित शब्द फार मोठ्या जबाबदारीने मी वापरतो. यावेळेस इथे बघतो आहोत आपण कोलवा टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्यात आलेली आहे. एक धाव इथे मिळाली. दुसरी धाव इथे खुली आहे फलंदाजांसाठी आणि ती पूर्ण करण्यामध्ये इथे फलंदाज अपयशी ठरत आहेत. आणखी एक फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद झाला होता हरी. त्यानंतर आपण बघितलं मंगेशने खरतर खेळपट्टी सोडली. गौरव बाद झाले, साई बाद झाले. आता महत्वाचा फलंदाज की जो सलामीसाठी जातो मैदानाच्या आतमध्ये मल्हारी जात आहेत. 3 धावांची गरज आहे. इन मिन 3 बनवायचे आहे परंतु विजय सहजासहजी इथे मिळून देत नाही प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज अर्थात पिंक पॅन्थर्स कानर्लेचे गोलंदाज. कानर्ले संघाची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अत्यंत उल्लेखनीय झालेली आहे. ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो भूषण त्याचबरोबर युवराज आणि त्याचबरोबर जयवंत यांचा फार चांगला अनुभव इथे या यंगस्टर्सला दिला गेलेला आहे. त्याचबरोबर संतोष सरकार त्यांच्याकडे अत्यंत चांगला गोलंदाज आहे. बाळा या निकनेमने त्याला ओळखलं जातं. कानार्ले गावातील आध्यात्मिक संस्कृती पुढे नेण्यासाठी फार चांगलं योगदान संतोष यांचं राहिलेलं आहे. 12 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. आणि पाहायचं त्या 3 धावा किती लवकर इथे बनवल्या जातील. मुख्य व्यासपीठ अनेक मान्यवरांनी गजबजलेलं आहे आणि या मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीने आपण सरचे स्वागत करूया. मान्यवरांखेरीज कोणतीही स्पर्धा मोठी बनत नसते आणि या स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसापासून शेवटीपर्यंत विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या मुख्य व्यासपीठाशी संलग्न झालेले आहेत. त्या सर्वांचं स्वागत. 3 धावा हवेत. रक्षात्मक पवित्रा घेण्यासाठी भाग पाडलेला आहे. अदरवाईज पांड्यासारखा फलंदाज इथे खरं तर एखादा षटकार चौकार दाखवून सामना संपवू शकला असता. 22च्या रूपाने धाव आलेली आहे परंतु क्रिकेट हे परिस्थितीजन्य असते. कधी कधी तुम्हाला आक्रमकता बाजूला सारून संयम दाखवावा लागतो आणि ती काळाची गरज असते. ती ओळखलेली आहे. यावेळेस समजूतदारपणाचा क्रिकेट आपण बघतो. 2 धावांची गरज. पॉझिटिव्ह अप्रोच अजूनही पिंक पॅन्थरच्या खेळाडूंच्या वतीने दाखवला जातो. त्यासाठी तुमचं कौतुक आहे. सामना निसटल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये धुरोदात्तपणे लढणं हे फार कठीण काम आहे. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू आणि इथे हा सामना सुद्धा सुटलेला आहे पिंक पॅन्थर्स कानार्लेच्या वतीने. आणि याच बरोबर रविराज ब्लास्टर्स आयोजित चेतन स्मृती चषक 2024 या स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यामध्ये धडक मारलेली आहे. आदर्श 11 धानिवलीने या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.